आज आपण बनवणार आहे कंडेन्स मिल्क. त्यासाठी मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेते आहे. आणि हे चांगलं एक 6 ते 7 मिनिट आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. ह्याला साई येऊन द्यायची नाही आपल्याला. हे साईडचंही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. साईडच्या कडा एक 6 ते 7 मिनिटं दूध उकळल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत. साखर पुन्हा मिक्स करून घ्यायची. आणि आता चिमूटभर बेकिंग सोडा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कंटिन्यू एक 7 ते 8 मिनिट आता आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकताय हे आता घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे. अजून एक 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे साखर घालून घ्यायची पुन्हा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं कंडेन्स मिल्क तयार आहे. आता आपण गॅस बंद करून ते असंच थंड करून घेऊयात.